विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर जे आहे MIDC मार्फत एक नवीन सूचनापत्र जाहीर करण्यात आलेलं आहे। आणि मित्रांनो, हे जे सूचनापत्र आहे जे की आजच्या तारखेमध्येच फक्त 2 तासापूर्वी त्यांच्या ऑफिशियल संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेलं आहे। तर नेमकं काय माहिती देण्यात आलेली आहे, काय माहिती आहे, संपूर्ण काही या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे आपला, व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। तर मित्रांनो, ही जी की आपली MIDCची भरती आहे जी की 2023 साली सुरू झालेली आहे, त्यामध्ये आपला 2024 देखील पूर्ण गेलेला आहे। 2025 येत आहे तरी पण आपली परीक्षा झाली नाही, हे सर्वात मोठं आपलं दुर्भाग्य आहे। तरी आपण पुढे वळू आपल्या सूचनापत्राकडे। काय म्हटलं यामध्ये, तर या ठिकाणी पाहू शकता जे काही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत गट अ, ब आणि क या संवर्गातील एकूण 34 संवर्गातील 802 पदे भरण्याबाबत दिनांक 14/8/2023 रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने महामंडळाचा जो यांचा ऑफिशियल संकेतस्थळ आहे, या संकेतस्थळावर विकल्प सादर करण्याबाबतचे उपरोक्त संदर्भनीय सूचनापत्र प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। जे काय विकल्प सूचनापत्र होतं जे की आपण एक्सप्लेन केलं होतं त्यावेळेस। त्यानंतर म्हटलं आहे की महामंडळाच्या संकेतस्थळावर विकल्प सादर करण्यासाठी लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली असून विकल्प सादर करण्याचा जो काही कालावधी आहे तो आहे 3/12/2024 ते 17/12/2024 पर्यंतचा हा कालावधी आहे, ज्याची आपण अपडेट आपल्या टेलिग्राम ग्रुपवर दिली होती। जर टेलिग्राम ग्रुपमध्ये नसाल तर आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या। त्या ठिकाणी आपण सर्वात आधी आपण त्या ठिकाणी अपडेट्स तुम्हाला देत असतो। त्यानंतर समोर म्हटलं आहे की उमेदवारांना विकल्प सादर करण्याकरता उपलब्ध लिंकच्या विकल्पामध्ये जो काही नाउन क्रिमिलियरचा आहे जो की NCL सर्टिफिकेटचा कालावधी हा 2026 पर्यंतचा आहे। त्या अनुषंगाने विकल्प सादर करणाऱ्या ज्या उमेदवाराकडे नाउन क्रिमिलियर सर्टिफिकेटची वैधता 2027 पर्यंत आहे, त्या उमेदवारांनी उपलब्ध असलेल्या लिंकच्या विकल्पामध्ये नाउन क्रिमिलियर सर्टिफिकेटचे कालावधी हा 2026 असा निवडण्यात यावा। म्हणजेच की ज्यांच्याकडे NCL सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी 2027 पर्यंतची आहे, परंतु त्यांनी जे आहे त्या ठिकाणी निवडते वेळेस 2026 असा निवडण्यात यावा असं जे आहे त्यांनी म्हटलेलं आहे। याबाबत विकल्प सादर करणाऱ्या सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी। तर ज्यांना हे विकल्प सादर करावायचा आहे त्यांनी जे आहे त्यांचे NCL सर्टिफिकेट 2027 जरी असलं तरी त्यांना 2026 हे निवडायचं आहे असं जे आहे त्यांनी सांगितलेलं आहे। आणि हे जे आहे थोडक्यामध्ये जे काही MIDCचे वरिष्ठ अध्यक्ष आहेत त्यांच्याद्वारे ही माहिती देण्यात आलेली आहे। आणि थोडक्यामध्ये हीच होती जी की सूचनापत्राद्वारे माहिती देण्यात आलेली होती। तर आता एक्झाम संदर्भामध्ये सांगायचं झालं तर आपली ही एक्झाम खूपच लांबणार आहे, फेब्रुवारी किंवा मार्च देखील येऊ शकते। तब्बल 1 वर्ष कंप्लीट होऊन गेलेलं आहे, आय थिंक 1.5 वर्ष होत आहे या जाहिरातीला। तरी पण त्यांनी जे आहे जे की अजूनही काही जे काही या एक्झाम संदर्भात अजून काही परिपूर्ण टप्पा कंप्लीट केलेला नाही आहे। तर आता याच्या सध्याला जे काही NCLचे जे काही प्रॉब्लेम चालू आहेत ते सॉल्व्ह झाल्यानंतर आपल्याला लवकर जे आहे जे की वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना जे काही चालू आहे लिंक आपली NCLची, तर तुम्ही त्या ठिकाणी ते अपडेट करून घ्या लवकरात लवकर। आणि जे काही फ्रेशरचे अर्ज होते ते ऑलरेडी संपलेले आहे। तर आता पाहू आपण एक्झाम डेट याची कधीपर्यंत येईल, तोपर्यंत स्टडी करत राहा आणि अपेक्षा करू की आपण याची लवकरात लवकर परीक्षा होणार असेल। या संदर्भात काही डाऊट किंवा शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता, किंवा तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जो आहे तो देखील जॉईन करून आम्हाला पर्सनली विचारू शकता। तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम।